नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. संविधान प्रवासामध्ये तुमचे सर्वांचे परत एकदा स्वागत. तर आजपर्यंत जो खंड पडलेला होता तो आता पडणार नाही. त्या गॅपमध्ये आम्ही संविधानाचा खूप सखोलपणे अभ्यास केलेला आहे. तर आता पुढे तो खंड पडणार नाही हे आम्ही लक्षात घेऊ आणि आतापासून परत आम्ही संविधान प्रवासाला चालू करत आहोत. तर तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करा. तुम्हाला माहीत आहे का, संसद म्हणजे फक्त लोकसभा आणि राज्यसभा नाही. भारतीय संविधानातील आर्टिकल 79 हे सांगतं की संसद हे 3 घटकांनी बनलेलं आहे: राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. खरं तर राष्ट्रपती हे सभेमध्ये बसत नाहीत, पण राष्ट्रपतीशिवाय संसद हे अपूर्ण आहे. कारण एखादी कायदा संसदेमध्ये पार झाला, जोपर्यंत राष्ट्रपतींचा ठराविक मंजुरी येत नाही तोपर्यंत तो कायदा लागू होत नाही. तर अशा प्रकारे आर्टिकल 79 सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाल्यास इंडियन पार्लमेंट इक्वल टू राष्ट्रपती प्लस लोकसभा प्लस राज्यसभा होय. धन्यवाद.